कोल्हापूर वेस्ट रिजनमधील करवीर चॅप्टर प्रस्तुत अंतरंग 2026 मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी योगेश मधुकर देशपांडे, रिजन हेड. पूर्ण माझ्या CST कोर रिजन कोऑर्डिनेटर्स आणि सर्व मेंबर्सतर्फे सर्वांचे, स्पेशली जे फॅमिली मेंबर्स आज आपल्याकडे आले त्यांचे खूप 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 स्वागत. सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवूयात. जोरात टाळ्या वाजवा. सगळे जे आपले फॅमिली मेंबर्स एकत्र येण्याचा हा एकमेव आपला कार्यक्रम आहे आणि यासाठी सर्व मेंबर्स, फॅमिली, किड्स स्पेशली आलेत. खूप मजा करणार आहे. पुढचे 6-7 तास आपल्याला नॉनस्टॉप एंटरटेनमेंट इकडे मिळणार आहे. सर्व चॅप्टर्सचे चेअरपर्सन, सेक्रेटरी, ट्रेझरर, रिजन कोऑर्डिनेटर्स, डेप्युटी सेल हेड, इलिट मेंबर्स या सर्व मेंबर्सनी पहिल्या 2 रांगेंमध्ये येऊन बसायचं आहे थोड्या वेळासाठी. इनॉग्रेशन केल्यावर मग आपण आपल्या आपल्या जागेला जाऊ शकता फॅमिलीसोबत. पहिल्या काही 15 मिनिटासाठी सर्व चॅप्टर्सचे चेअरमन, सेक्रेटरी, रिजन कोऑर्डिनेटर्स, डेप्युटी सेल हेड या सर्वांनी कृपा करून पुढील 2 लाईनमध्ये येऊन बसा. सगळ्या जेवढे चॅप्टर्स आहेत, डेप्युटी रिजन हेड्स आहेत, रिजन हेड्स आहेत, ते पण आपल्याकडे आलेले आहेत. आज आपल्या या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमासाठी आणि या अंतरंगाला अटेंड करण्यासाठी आपल्या सॅटर्डे क्लबचे चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोकराव दुगाडे सर, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस सर, डेप्युटी सेक्रेटरी जनरल प्रज्ञा बापट मॅडम, सुभाष गोरे सर, केदार साखरे सर हेही आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. दुगाडे सर, सुहास फडणीस सर, केदार सर काहीच वेळामध्ये पोहोचत आहेत, पण आज आपल्या या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमासाठी सुभाष गोरे सर आणि प्रज्ञा बापट मॅडम हे आपल्याला आज लाभलेले आहेत. काहीच वेळामध्ये आपण कार्यक्रम सुरुवात करतो आहे. स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा पावत से. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावत से महासंकटी निर्वाणी, पावत से महासंकटी निर्वाणी, पावत से महासंकटी निर्वाणी. राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,
उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राम पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापियाना ठवे पापियाना ठवे काही केला आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे गपदनि दनि दनि धप धग गप गपदनि सानि दप नि दप गप गग सानि दनि सा ग ग ग प प प द धनि नि सा नि धप गपदनि सा गपदनि सा गपदनि सा काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना मन पालटेना पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना दास म्हणे जना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा
वा 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 वा, जय श्रीराम. आवाज नाही आला. जय श्रीराम. आत्ताच अतिशय सुंदर अशा अभंगाने सुरुवात केलेली आहे आपल्या प्रौढ पंचांगा चॅप्टरचे मेंबर श्री तुषार दिवेकर सर यांनी. नमस्कार, मी महेश मच्छिंद्र पाटील. अंतरंग 2026 मध्ये उपस्थित सर्व मेंबर्स, फॅमिली मेंबर्स आणि गेस्ट, तसेच आपले वरचे सगळे आलेले हायरार्की, या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, मी वसुंधरा माळी. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण आपण वर्षभर ज्या क्षणाची वाट बघतो तो अंतरंग आता आलेला आहे. तुमचं सर्वांचं अंतरंग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आपले करवीरचे माजी चेअरपर्सन आणि सध्याचे कोल्हापूर वेस्ट रिजनचे डेप्युटी रिजन हेड श्री अमेय गोडे सर यांच्या संकल्पनेतून आपण 2023 साली अंतरंग या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम आपण आपले मेंबर्सचे फॅमिलीचे आणि मेंबर्सचे फॅमिली बॉन्डिंग वाढण्यासाठी आपण हे घेतो. तसंच ज्यांना कलागुणांची आवड आहे त्यांना एक कल्चरल स्टेज उपलब्ध करण्यासाठी आपण घेतो. आणि आज अंतरंग हा वटवृक्ष प्रत्येक वर्षी अधिक भव्य आणि अधिक मोठा होताना पाहून खरोखरच मनापासून आनंद होत आहे. या कार्यक्रमातून नवीन व्यवसायाच्या संधीसुद्धा भरपूर उपलब्ध होतात. खरं तर अंतरंग म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तो आहे आपल्या सर्वांना एकत्र आणणारा, संपूर्ण रिजनला एक कुटुंबात बनवणारा एक कार्यक्रम. चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपण कुठल्याही शुभ कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. तर मी उपस्थित सर्व मान्यवरांना, जसं की प्रज्ञा बापट मॅम डेप्युटी सेक्रेटरी जनरल, सुभाष गोरे सर डेप्युटी सेक्रेटरी जनरल, तसेच आपले कोल्हापूर वेस्टचे रिजन हेड श्री योगेश देशपांडे सर आणि करवीर चॅप्टरचे CST दिग्विजय दापके सर, प्रसन्न कुलकर्णी सर, विनय महामुनी सर, तसेच आजच्या या भव्य कार्यक्रमासाठी लाभलेले आपले टायटल स्पॉन्सर राहुल तवार सर, अवधूत मोबाईल शॉपी, आणि तसेच या भव्य कार्यक्रमासाठी लाभलेले आपले को स्पॉन्सर श्री दिग्विजय पवार सर, सलोखा आर्किटेक्ट्स, या सर्व मान्यवरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांसह या सर्वांचं स्वागत करायचं आहे. आणि आजच्या या अंतरंग 2026 ची सुरुवात आपण करतोय दीप प्रज्वलनाने. कृपया सर्व मान्यवरांनी स्टेजवरती यायचं आहे. आपले गडिंग्लज चेअरपर्सन मुरारी चिकोडे सर, तसेच इलीट चेअरपर्सन मनोज गुन्हे सर आणि कोल्हापूर ईस्ट रिजनचे डेप्युटी रिजन हेड सुहास पाटील सर, तसेच आपल्या कोल्हापूर वेस्ट रिजनचे डेप्युटी रिजन हेड जितेंद्र रन्नवरे सर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. तसेच वुमन विंग हेड आपल्या प्रेमा चौगुले मॅम यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच आपल्या कोल्हापूर चॅप्टरच्या चेअरपर्सन दीपा देशपांडे मॅम यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. तसेच आपले सांगली चॅप्टरचे चेअरपर्सन प्रसाद पोरे सर यांनाही विनंती करतो की त्यांनीही स्टेजवरती यायचं आहे. जरा प्लीज सर या. तसेच आपले महालक्ष्मी चॅप्टरचे चेअरपर्सन रघुनंदन चौधरी सर यांनाही विनंती करतो की त्यांनीही स्टेजवरती यायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करतो आणि त्याच प्रथेला अनुसरून आजच्या या शुभ कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. सर्वप्रथम डॉक्टर प्रज्ञा बापट मॅम, डेप्युटी सेक्रेटरी जनरल, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. तसेच सुभाष गोरे सर, डेप्युटी सेक्रेटरी जनरल, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. यानंतर आपल्या या भव्य कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर श्री राहुल तवार सर, अवधूत मोबाईल शॉपी, आणि को स्पॉन्सर दिग्विजय पवार सर, सलोखा आर्किटेक्ट, दीप प्रज्वलन करताना. तसेच प्रेमा चौगुले मॅडम, दीपा देशपांडे मॅडम, आपले इलीट चेअरपर्सन मनोज गुन्हे सर, तसेच करवीर चॅप्टरचे चेअरपर्सन दिग्विजय दापके सर, कोल्हापूर ईस्ट रिजनचे डेप्युटी रिजन हेड सुहास पाटील सर, आपले कोल्हापूर वेस्ट रिजनचे लाडके रिजन हेड योगेश देशपांडे सर, तसेच डेप्युटी रिजन हेड जितेंद्र रन्नवरे सर,
यानंतर गडिंग्लज चॅप्टरचे चेअरपर्सन मुरारी चिकोडे सर, तसेच रघुनंदन चौधरी सर, महालक्ष्मी चॅप्टर चेअरपर्सन. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. तसेच यानंतर आपण मान्यवरांना विनंती करते, भिडे सरांच्या मूर्तीला आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा. हा आहे उत्सव अंतरंग, ढोल ताशाचा ठेका, भरला जोश भरला रंग. आम्ही सारे व्यवसायात पुढे संस्कृतीचे रखवाले, एकत्र आलो एकच ध्यास, कलेच्या मंचावर आनंद. एकत्र आलो एकच ध्यास, कलेच्या मंचावर आनंद. मंच सजतो जोश उसळतो, अंतरंग मध्ये अवघे उजळतो. सुराचा संगम भारी, अंतरंगाची ओळख न्यारी. पुन्हा जल्लोष तोच उत्साह, करवीरचा मान अभिमान. सर्व मान्यवरांचे आभार. सर्वांनी स्थानापन्न व्हावं असं मी विनंती करतो. यानंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि आता मी आपला स्टेज हँड ओव्हर करतोय श्री सिद्धार्थ पंडित सर यांना. थँक्यू. मैं हूं खलनायक. अरे हे थांब 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 थांब, हे कुठलं गाणं लागलं? हे नव्हतं सांगितलं. अरे तुझं गाणं लावलं असशील तू चुकून. परत 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 वन्स मोर, मी परत एकदा एंट्री घेतो. लक्ष द्या सगळ्यांनी. सल्तनत अंतरंग सुरू होणार आहे. थोडासा जोक मारला होता, तुम्ही सगळ्यांनी हसावं यासाठी. एवढ्या स्पीकरच्या आवाजात मला हसू ऐकवायला नाही. एकदा हसून दाखवा प्लीज. हसा हसा हसा, टाळ्या वाजवा टाळ्या. कमॉन, अमेझिंग. आता आपल्यासमोर नेक्स्ट परफॉर्मन्स जो येतोय तो करवीर आणि इतर चॅप्टर्स मधल्या लहान मुलांचा परफॉर्मन्स येतोय. हा एक देवीचा गोंधळ आहे. देवीचा गोंधळ आपण लग्न, घरामध्ये कोणतंही मंगल कार्य सुरू होतं तेव्हा देवीचा गोंधळ राबवला जातो. त्या गोंधळामधील मुख्य देवी असते तुळजाभवानी, अंबाबाई, भवानी, रेणुका माता, जे आपलं कुलदैवत असतं. जशी आपण मीटिंगच्या सुरुवातीच्या वेळेस कुलदेवतेची प्रार्थना करतो, सेम पद्धतीने आपण कुलदेवतेसाठी हा देवीचा गोंधळ घेत आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या सर्व सॅटर्डे क्लबमधल्या मेंबर्सच्या मुलांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अगधाव आई खाई खाई दैत्य मातला, अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई खाई खाई दैत्य मातला, अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला गे, अन अंबाबाई गोंधळाला गे. तुझा
आणि काळूबाई गोंधळाला ये. हे सप्त शृंगवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुळजा भवानीचा गोंधळ, आज माहुर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ, हे माघावर बैसुनी अंबा आली ग, हे साध ऐकून माझी अंबा आली ग, हे भक्तीचा आवाज चढविला ग साग, आज संबळ माझ माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरुद्यावस कल्पनावस गोंधळाला ये, तुझा कल्प कलर राहुल नजर गोंधळाला ये, चोळी बांगडी बाहेर गोड वाजायचं गोंधळाला ये, आई सुखाचा सागर मायचा बाजार गोंधळाला ये. प्रलयातुनी जगा, प्रलयातुनी जगा, आई तूच तारिले वळतेच आज संबळाला ये. अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. जबरदस्त जबरदस्त सुपर्ब. आता कुलदेवता कुलस्वामिनीचं हे आपलं काय म्हणतात आगमन झालेलं आहे आणि आता मी माझ्या घरातल्या गृहलक्ष्मीचं आगमन करून देतो. प्लीज हँड ओव्हर टू सलोनी पंडित मॅम. अजिंक्य सर. लाईफ पार्टनर बनून तर बघितलं, आता म्हटलं की को अँकर बनून बघूया कसं वाटतंय. खूप छान परफॉर्मन्स होता. लहान मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आता असंच एक पारंपरिक डान्स घेऊन येत आहेत आपल्या सर्वांसमोर प्रवीण कुंभार सर, निपाणी चॅप्टर. जोरदार टाळ्या. अनिकेत अरे ये अरे बाबा ये
काठीनं घोंगड काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की सामील करून मी काही अडवंगड आहे का? अब तुमच्या वाणी काना गोळ घसा आहे की मला घ्या की तुमच्यात सामील करून घ्या की मला घ्या 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 अव तुमच्यात सामील अरे हे अरे हे हंगाच घ्या की मला तुमच्यात सामील करून आता तुमच्यात सामील होऊ द्या की रह मला बी जत्रेला येऊ द्या सुपर परफॉर्मन्स नंतर आता वेळ झालेली आहे ॲडव्हर्टाइजमेंटची. ज्या स्पॉन्सर्समुळे आजचा कार्यक्रम पॉसिबल झालेला आहे त्या स्पॉन्सर्सना मानवंदना ॲडव्हर्टाइजमधून. मोबाईल गॅलरी, मोबाईल खरेदीसाठी कोल्हापूरकरांचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अवधूत मोबाईल गॅलरी. 20 वर्षांचा अनुभव, लाखो समाधानी ग्राहक.
झाली की मग राजारामपुरी आणि मिरजकर टिकटी येथे मल्टी ब्रँड शोरूम्स, लेटेस्ट स्मार्टफोन्स पासून प्रीमियम फ्लॅगशिप मॉडेल्स पर्यंत, ऑल ब्रँड्स ऑल मॉडेल्स अंडर वन रूफ, up to 30% shop discount, up to 10,000 rupees credit card cashback, zero DP schemes उपलब्ध, एक्सचेंज मध्ये जुन्या मोबाईलला मॅक्सिमम व्हॅल्यू, प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि सर्व प्रकारचे मोबाईल रिपेअर्स प्रशिक्षित तज्ञांकडून. मग वाट कसली पाहताय? मोबाईल म्हटलं की फक्त अवधूत मोबाईल गॅलरी, विश्वासाचं नाव कोल्हापूरचं. संपर्क शाखा 1 नियर ICICI बँक राजारामपुरी, शाखा 2 ईगल प्राइड बिल्डिंग मिरजकर तिकटी. आता अवॉर्ड्स अनाऊन्स करण्यासाठी येत आहेत नारायणी चॅप्टरच्या उन्नती जाधव मॅडम. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या म्हणल्यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. अजूनही आवाज कमी आहे. येस, थँक्यू. प्लीज प्ले. सो डायमंड करवीर चॅप्टर प्रेझेंट्स अवॉर्ड्स अंतरंग 2026. Best Business Giver from Dakhan Chapter, and the nominees are T.R. Patil, Yuvraj Sonone sir, Pratiksha Katkar ma'am, and the winner is T.R. Patil sir. Please give a big round of applause for T.R. Patil sir. मी राहुल तवर सरांना इन्व्हाइट करते की प्लीज त्यांनी स्टेजवर यावे. आर टायटल स्पॉन्सर ऑफ अंतरंग 2026. प्लीज राहुल सर. ओके, नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट हायेस्ट इंडक्शन. एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. येस, त्यांच्या वतीने मॅम घेत आहेत. TR पाटील सरांच्या ऐवजी अवॉर्ड स्वीकारण्यासाठी ज्योती पाटील मॅडम आलेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. हायेस्ट इंडक्शन दख्खन चॅप्टर राजेंद्र मिथारी सर, संतोष सावंत सर, and Yuvraj Sonone sir. And the winner is Yuvraj Sonone sir. Please sir. आलेत का सर? त्यांची फॅमिली मधले कोणी? प्लीज फास्ट. कोण अवेलेबल नाही आहे? आपण नेक्स्ट कॅटेगरी घेतोय. प्लीज फास्ट. त्यांच्या वतीने सर घेतील. प्लीज. Member male, and the nominees are Santosh Malgave sir, Prashant Salunkhe sir, again Yuvraj Sonone sir. And the winner is Prashant Solanki sir. Please come on stage. राहुल सरांना मी विनंती करते, आर टायटल स्पॉन्सर. द बिहाफ ऑफ सर प्लीज.
And the next category is Best Member Female from Dakhan chapter. And the nominees are Pratiksha Katkar ma'am, Nandini Chaugule ma'am, and Reshma Kadu ma'am. आता ह्यातले कोण बेस्ट फीमेल होते बघू आपण. And the winner is Reshma Kadu ma'am. Please come on the stage. Rahul sir, please. Our title sponsor of Antaranga 2026. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. प्लीज टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. Thank you so much. And the next chapter is Mahalakshmi chapter. Antaranga 2026 award show Best Business Giver from Mahalakshmi chapter. And the nominees are Avdut sir, Ketan Ratna Parkhe sir, and Sonam Gowri sir. Guess आता winner कोण असेल? And the winner is Sonam Gowri sir. Please. Yes sir. Rahul sir. Rahul sir. Sir, इथे या, लाईटला या. प्लीज टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. थँक्यू. And the next category is highest induction from Mahalakshmi chapter. And the nominees are again Ketan Ratna Parkhe sir, Raghunandan Chaudhary sir, chairperson of Mahalakshmi chapter, and Amol Gurav sir, Mahalakshmi chapter. बघू आता ह्याच्यात विनर कोण आहेत. And the winner is Ketan Ratna Parkhe sir. Please come on the stage. टाळ्या वाजल्या पाहिजेत. Yes, please yes. Thank you. And the next category is Best Member Male from Mahalakshmi chapter. And the nominees are Amol Gurav sir, again Ketan Ratna Parkhe sir, and the last is Digvijay Pawar sir. Let's see आता winner कोण आहे. And the best male member goes to Amol Gurav sir. नाहीये सर, तुम्ही या प्लीज. ऑन द बिहाफ ऑफ अमोल गुरव सर आपले चौधरी सर अवॉर्ड स्वीकारतील. टाळ्या वाजल्या पाहिजे. थँक्यू सर. And the next category is Best Member of Female from Mahalakshmi chapter. Nominees Amruta Deshpande madam. Next is Gauri Patil ma'am. Next is Aishwarya Kokitkar ma'am. And the winner is
Amruta Deshpande ma'am. Please big round of applause for Amruta ma'am. Sir, I request please. टाळ्या वाजल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. काँग्रेस मॅम. अँड द नेक्स्ट चॅप्टर इज ऊर्जा चॅप्टर. द बेस्ट अंतरंग 2026 Antaranga Award Show and the best business giver from Urja chapter and the nominees are Ankita Harshe ma'am, Shlok Kolar sir and Giri sir. Let's see यातलं winner कोण आहे. And the winner is Ankita Harshe ma'am. आलायत का अंकिता मॅम? येस प्लीज प्लीज सर. मॅडमची मुलगी आहे. प्लीज टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. The next category is highest induction from Urja chapter and the nominees are Sachin Keskar sir, Kuldeep Patil sir and Suraj Jadhav sir. आता ह्यात कोण विनर आहेत बघूया आपण. and the winner is Suraj Jadhav. Yes, Suraj Jadhav sir. Suraj Jadhav sir, please come on the stage. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. ऊर्जा चॅप्टरची ऊर्जा कमी झालेली दिसते. थँक्यू सर. And the next category is best member male from Urja chapter and the nominees are Swaroop Patil sir, Rajesh Patil sir and Sagar sir. And the winner is Rajesh Patil sir. आलेत का पाटील सर? आले. टाळ्या वाजल्या पाहिजेत. थँक्यू. And the next category is best female member of Urja chapter and the nominees are Vimal ma'am, Jyoti ma'am and Aishwarya ma'am. Let's see ह्याच्यात विनर कोण आहे. Yes, Aishwarya ma'am. Please big round of applause for Aishwarya ma'am. टाळ्या वाजल्या पाहिजेत. थँक्यू मॅम. तर परत थोड्या वेळाने भेटूया. थँक्यू. डिझाईन, प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात विश्वसनीय आणि अनुभवी नाव सलोखा ग्रुप.
आर्किटेक्चरल डिझाईन, टाउन प्लॅनिंग, लेआउट डेव्हलपमेंट, सरकारी मंजुरी, NOC आणि बिल्डिंग व्हॅल्युएशन. सर्व प्रोफेशनल सेवा एकाच छताखाली. ICMR आणि बॉम्बे मेडिकल असोसिएशन मान्यता प्राप्त. 200हून अधिक हॉस्पिटल प्रोजेक्ट्सचा अनुभव. MIDC पासून इंडस्ट्रियल ऑडिट आणि सर्टिफिकेशन पर्यंत संपूर्ण सोल्युशन्स. ISO 9001 2015 प्रमाणित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली. कस्टमाइज्ड कन्स्ट्रक्शन, इन हाऊस वेल ट्रेन स्टाफ आणि तत्पर सर्व्हिसेसमुळे अचूक आणि वेळेत प्रोजेक्ट डिलिव्हरी. आमचे समाधानी क्लायंट सलोखा ग्रुप. 2015 पासून विश्वास, गुणवत्ता आणि व्यावसायिकतेची ओळख. अधिक माहितीसाठी संपर्क सलोखा प्रायव्हेट लिमिटेड, B02 कोथरूड पुणे आणि राजारामपुरी 9वी गल्ली कोल्हापूर. मोबाईल खरेदीसाठी कोल्हापूरकरांचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अवधूत मोबाईल गॅलरी. 20 वर्षांचा अनुभव, लाखो समाधानी ग्राहक. राजारामपुरी आणि मिरजकर टिकटी येथे मल्टी ब्रँड शोरूम्स. लेटेस्ट स्मार्टफोन्स पासून प्रीमियम फ्लॅगशिप मॉडेल्स पर्यंत. ऑल ब्रँड्स, ऑल मॉडेल्स अंडर वन रूफ. अप टू 30% शॉप डिस्काउंट. अप टू 10,000 रुपीज क्रेडिट कार्ड कॅशबॅक. 0 DP स्कीम्स उपलब्ध. एक्सचेंज मध्ये जुन्या मोबाईलला मॅक्सिमम व्हॅल्यू. प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि सर्व प्रकारचे मोबाईल रिपेअर्स प्रशिक्षित तज्ञांकडून. मग वाट कसली पाहताय? मोबाईल म्हटलं की फक्त अवधूत मोबाईल गॅलरी. विश्वासाचं नाव कोल्हापूरचं. संपर्क शाखा 1 नियर ICICI बँक राजारामपुरी. शाखा 2 ईगल प्राइड बिल्डिंग मिरजकर तिकटी. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल द विनर्स. आता आपण बघणार आहोत 2 डेंटिस्ट मधली जबरदस्त खुन्नस नाही जुगलबंदी. कोल्हापूर चॅप्टरची रुजुता भावसर मॅम आणि दख्खन चॅप्टरची अनघा अफे मॅम घेऊन येत आहे भरतनाट्यम आणि कथकची जुगलबंदी. दो दिलों की ये प्रेम कहानी ले आए देखो कहाँ. इन लकीरों में मिलना अपना था जन्म पहले लिखा. हमारे मिलन को है तरसे जो नैना इन्हें आज ना रोकना. जुदा अब ना होंगे करो हमसे वादा मेरा साथ ना छोड़ना. तुम्हें आज पाएंगे
समाधानी ग्राहक राजारामपुरी आणि मिरजकर टिकटी येथे मल्टी ब्रँड शोरूम्स लेटेस्ट स्मार्टफोन्स पासून प्रीमियम फ्लॅगशिप मॉडेल्स पर्यंत ऑल ब्रँड्स ऑल मॉडेल्स अंडर वन रूफ अप टू 30% शॉप डिस्काउंट अप टू 10,000 रुपीज क्रेडिट कार्ड कॅशबॅक 0 DP स्कीम्स उपलब्ध एक्सचेंज मध्ये जुन्या मोबाईलला मॅक्सिमम व्हॅल्यू प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि सर्व प्रकारचे मोबाईल रिपेअर्स प्रशिक्षित तज्ञांकडून मग वाट कसली पाहताय मोबाईल म्हटलं की फक्त अवधूत मोबाईल गॅलरी विश्वासाचं नाव कोल्हापूरचं संपर्क शाखा 1 नियर ICICI बँक राजारामपुरी शाखा 2 ईगल प्राइड बिल्डिंग मिरजकर तिकटी ऍपल प्रोडक्ट घ्यायचा विचार करताय मग थेट या आपल्या अवधूत मोबाईल मध्ये ऍपलचे सर्व प्रोडक्ट्स रेडी स्टॉक मध्ये आपल्याकडे उपलब्ध जसे की आयफोन 13 पासून 17 प्रो मॅक्स पर्यंत तसेच ऍपलचे पॅड्स ऍपलचे वॉचेस ऍपलचे एअरबड्स ऍपलचे अडॅप्टर्स अँड केबल आणि या सर्व प्रोडक्ट्स वर क्रेडिट कार्डवर मिळणार आहे अप टू 4000 कॅशबॅक ऑल मॉडेल्स वर 0 डाऊन पेमेंट फायनान्स स्कीम अवेलेबल पर डे EMI फक्त 101 रुपये पासून तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुमच्या जुन्या फोनला जास्तीत जास्त किंमत मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अवधूत मोबाईल आपल्याकडे आयफोनचे US आणि जपानचे ग्लोबल युनिट्स पण डिस्काउंट रेट मध्ये अवेलेबल असतात याबरोबरच आयफोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची रिपेअरिंगची विश्वसनीय कामे ही प्रशिक्षक तज्ञांकडून केली जातात तर मग ऍपलचे प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी अवधूत मोबाईललाच भेट द्या शाखा राजारामपुरी येथे आणि शाखा मिरजकर तिकटी येथे धन्यवाद परफॉर्मन्स झालेला आहे डॉक्टर आफळे आणि डॉक्टर भावसार यांचा आम्ही जे आय एम प्रिटी शुअर तुमच्या नवऱ्यांना वगैरे आज झोप लागेल अशी देवाला प्रार्थना करतो आता नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी येत आहेत करवीरचे आपले हक्काचे गोविंदा म्हणजेच दिग्विजय दापके आणि त्यांच्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन करिश्मा कपूर मिसेस दिग्विजय दापके वेलकम दापके कपल सजनी को मिल गए साजन साजन तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है लाखों है मगर तुमसे यहाँ कौन हंसी है तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है किथे चलिए जानदा है दिल ये तो जान दिया तू तेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना तू किथे चलिए काटू कैसे राता हो सावरे जिया नहीं जाता सुन बाबरे के राता लंबे आ रे कटे तेरे संगे आ रे के राता लंबे आ रे कटे तेरे संगे आ रे मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे के
बड़ी सॉलिड मस्ती छाई। हेलो हेलो तू मुझे ढूंढने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई। झंझन बोले सारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला घूड़ियां। सुपर्ब अमेझिंग परफॉर्मन्स. आता माझ्या हातात असतं तर मी अजून 2 वेळा वन्स मोर घेतला असता फॉर शुअर. आता नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी येत आहे ऊर्जा चॅप्टरमधून राजेश पाटील आणि फॅमिली. अँड बिफोर दे कम माझी सर्वांना एक विनंती आहे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या फेसबुक पेजवरून आपला प्रोग्राम लाईव्ह सुरू आहे. सर्व मेंबर्सना विनंती आहे की कृपया तो त्यांनी रीशेअर करावा, जेणेकरून तो तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारापर्यंत सुद्धा पोहोचेल. पुन्हा एकदा सांगतो, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या फेसबुक पेजवरती लाईव्ह प्रोग्राम सुरू आहे. प्लीज रीशेअर अँड आय वेलकम राजेश पाटील अँड फॅमिली. महाराष्ट्राचा इतिहास सुवर्णाक्षरानं लिहिला गेला. ज्या शस्त्रांमुळं हा इतिहास सुवर्णाक्षरानं लिहिला गेला, ती शस्त्र आज तुम्हाला या मंचावर याची देही याची डोळा अनुभवता येणार आहेत. पण तत्पूर्वी महाराष्ट्र होता कसा? या महाराष्ट्रावर मुघलाचं संकट आलं, आया बहिणींची अब्रू लुटली गेली, दिवसा घरं जाळली, मंदिरं पाडली, मोगलाई सुरू झाली. महाराष्ट्राचे मर्दगडी उघड्या डोळ्यांनी पाहत होते पण काही करू शकत नव्हते. पण आई जगदंबेच्या कृपेनं मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवाजी राजे जन्माला आले आणि मग निघाला गोरगरिबांचा जाणता राजा शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापनेसाठी. हा महाराष्ट्र विविधांगी परंपरांचा अभिमान बाळगणारा, सर्व रत्नांमधला कोहिनूर, आणि म्हणूनच म्हटलं जातं महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की महाराष्ट्र, सह्याद्री म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की सह्याद्री, किल्ले म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे किल्ला. अरे इथला एक एक गड म्हणजे माणूस, इथला किल्ला म्हणजे एक एक गड. आणि याच सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेलं मराठमोळं पोर म्हणजे शिवाजी. आणि हाच शिवाजी तुमच्या आमच्या मनामध्ये जागता ठेवण्यासाठी, ते स्वाभिमानाचं स्फुल्लिंग हृदयामध्ये सतत तेवत ठेवण्यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ऊर्जा चॅप्टरचे सदस्य श्री राजेश पाटील आपल्यासमोर सादर करणार आहेत शिवकालीन मर्दानी युद्धकला. ही तीच शस्त्र आहेत ज्यांनी सह्याद्रीच्या रांगारांगामध्ये रक्ताचे पाट वाहिले तेव्हा कुठं स्वराज्य स्थापन झालंय. त्यामुळं बघणाऱ्यांनी मान इमान ठेवून ही कला बघावी. आणि या संपूर्ण सेनेचं, शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं, त्यांच्या मावळ्यांचं अत्यंत मार्मिक वर्णन कविभूषणांनी आपल्या छंदामध्ये केलंय. कविभूषण म्हणतो, साजे चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैबरन केरलत है ऐल फैल खैल बैल खलक में गैल गैल बिघन की सैल फैल ठैल उसलत है तारा सो तर निधुरी धारा में लगत जी मी थारा पर पार पार वार यो हालत है.
स्वराज्याची स्थापना सहजासहजी झाली नाही. कित्येक वीरांनी आपला त्याग दिलाय, आपलं समर्पण दिलंय, तेव्हा कुठं स्वराज्य स्थापन झालंय. बरं, छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्य निर्माण करण्याची ही जी उर्मी आहे, जी प्रेरणा आहे, तर ती जिजाऊंच्या गर्भात वाढत असताना त्यांना ती मिळाली होती. कारण जिजाऊंच्या गर्भात उदरात तो गर्भ वाढत असताना जिजाऊंचा सख्खा जन्मदाता बाप त्यांना ठार करण्यात आले. जिजाऊंच्या सख्ख्या 3 भावंडांना सुद्धा ठार करण्यात आले. त्यांचा खून झालाय खुद्द बादशहाच्या देखरेखीखाली, त्याच्या सेवेखाली असताना सुद्धा. आणि त्यामुळंच त्या माऊलीला सुडाची आग तिच्या पोटात उतरत होती आणि तितक्याच भावनेनं, तितक्याच तळमळीनं त्या निद्रिस्त भवानीच्या पायाशी जणू काही जिजाऊ आक्रोश करत होत्या, मागणं मागत होत्या, साकडं घालत होत्या की जगदंबे, उन्मत्त ते सैतान चिरडण्या अंबे तू सामर्थ्य दे, दैत्यांचा हैदोस छेदण्या जगदंबे वरदान दे, हैवान ते मातीत गाडण्या बळ अंगी येऊ दे, उद्धारण्या राष्ट्र नवे कूस माझी उजळू दे, दे रणचंडी माते मजला पुत्र तो ऐसा दे, कंस असो की शकुनी तो फजिती तयाची होऊ दे, आई भवानी जगदंबे तू शक्ती भक्ती आम्हास दे, ऋण मातीचे या फेडू दे, पराक्रमाला तेज दे, दुष्ट असोत वा दुर्जन कोणी निर्दाळण्या भीम दे, हिरण्यकश्यप समकुणी पातकी चीर फाडण्या सामर्थ्य दे, साध्वी असो वा कुणी फाटकी सन्मान तिचा होऊ दे, साध्वी असो वा कुणी फाटकी सन्मान तिचा होऊ दे, अब्रुदार पदर झाकण्या तो कृष्ण जन्मास येऊ दे, तो कृष्ण जन्मास येऊ दे. हॅलो, टाळ्यांचा प्रतिसाद तेवढा म्हणावा तसा नाही. याच्यासाठी आत्ता गरज आहे, टाळ्या तेव्हा पडतात या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एखाद्या जत्रेमध्ये जसा बकऱ्याचा बळी दिला जातोय तशी थोडी जरी चूक झाली असती तर रक्ताची चेकांडी उडायला वेळ लागला नसता. या दोघांच्या धाडसाला चला धन्यवाद.
काही प्रतिकात्मक शस्त्रांसह इथं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. आता शेवटचं एक शस्त्र आपण घेणार आहे, पण त्याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. पन्हाळ्याला आपण सगळेजण जातो. पन्हाळ्याला सुरुवातीलाच आपल्याला ज्या वीराचा पुतळा दिसतो, वीर शिवा काशीद, त्यांचं हे शस्त्र आहे विटा नावाचं. त्याचीच 1-2 मिनिटात मी फक्त तो सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकून पडले होते. सुटकेची कुठलीच चिन्ह दिसत नव्हती आणि यावेळी राजांनी ठरवलं की शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. राजांनी सिद्धी जोहरला तहाची बोलणी करायसाठी माझी तयारी आहे हे त्यांनी पत्र पाठवलं आणि सिद्धी जोहर थोडासा बेफिकीर राहिला. आणि या दरम्यान राजांनी काय केलं, राजांनी बोलावणं धाडलं शिवा काशीद या नाव्याला. शिवा येता झाला, राज बोलावणं धाडलं जी. तसा शिवाजी म्हणाले, होय, बऱ्याच दिवसांपासून आम्ही ऐकत आहोत की आपण हुबेहूब आमच्यासारखे दिसता. आज आम्हाला बघायचा आहे प्रत्यक्ष तो दुसरा शिवाजी. शिवा शहरला आत गेला, राजांसारखा पेहराव परिधान केला, मस्तकावर जिरेटोप धारण केला आणि राजांसारखाच मिशांना पीळ देत उभा राहिला. राज कसा दिसतो जी? राजे शहरले. शिवा, अरे प्रत्यक्षात आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा बोलला, म्हणजे राजा तो सिद्धी जोहर बी आम्हासने ओळखायचा नाही. शिवाजी राजे स्तब्ध निशब्द. शिवा, तुला कसं कळलं की आम्ही आमचं रूप घेऊन त्या सिद्धी जोहरशी तहाची बोलणी करायला तुला पाठवणार ते? शिवा म्हणाला, अहो इतकं दिस तुमच्या संग राहतोय ते का उगाच होय? तुमच्या काळजाचं ठोकं काय सांगतात ते बी कळतंय आम्हासनी. द्या इडा, जाऊन भिडतो त्या सिद्धीला. आणि ठरल्याप्रमाणे राजांनी 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत ते स्वतः बसले, सोबत बाजीप्रभू देशपांडेंना घेतलं आणि निघाले विशाळगडाच्या रोखाने. तर दुसऱ्या पालखीत होता शिवाजी महाराजांचं रूप घेतलेला शिवा काशीद. दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. शिवा काशीदाची पालखी सिद्धी जोहरच्या शामियानामध्ये पोचतीये. शामियानाचा पडदा उघडला जातोय. शिवाची पावलं आत पडतायत. शिवाची पावलं त्या शामियानाच्या मध्ये पडतात तोच तिथं असलेले 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नहीं हो सकता, ये शिवाजी नहीं हो सकता. सिद्धी जोहर थबकला. म्यानात संशय निघाली. शिवाजीच्या गर्दनीवर आली आणि विचारता झाला, बता कौन है तू? उत्तर आलं, शिवाजी. आता मात्र सिद्धी जोहरला कळेना. तो वळला त्या 2 संशयी डोळ्यांकडे. तुम ये कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? तसा तो म्हणाला, मैंने देखा है शिवाजी को. हा जर खरा शिवाजी असेल ना तर त्याच्या मस्तकावर वाराची खूण पाहिजे, कारण फाजल खानाच्या तलवारीनं त्यांच्या मस्तकावर वार झाला होता. सिद्धी जोहर पुढे सरसावला. त्यानं शिवा काशीदाच्या मस्तकावरचा जिरेटोप धुडकावून लावला. पाहतो तर काय, वाराची खूण नव्हती, समशेरी निघाल्या. सपासप वार झाले. रक्ताच्या चिळकांड्या उडाडल्या. विचारता झाला, सिद्धी सच बता कौन है तू? उत्तर आलं, मी आज शिवा. अरे होय, जन्मानं जरी शिवाजी महाराज म्हणून जन्मलो नसलो तरी मरताना त्याचं रूप घेऊन मरतोय. अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही आणि तू माझ्या राजाची पाठ काय रे धरणार? अरे हट, मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातडावर नाचणारी अवलाद आमची तू काय रे माझ्या राजाला पकडणार? पुन्हा समशेरी निघाल्या. पुन्हा वार झाले. वारांची बौछार सुरू झाली. पण शिवा काशीदाचा आत्मसन्मान, त्याचं धैर्य, त्याचं धाडस कुठेही तुटलं नव्हतं. तो प्रत्येक वेळेस सिद्धीला भिडत राहिला आणि म्हणत राहिला की अरे जा, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. जा. पुन्हा समशेरी निघाल्या. वार प्रतिवार वारांची बौछार सुरू झाली. रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या आणि रक्तानं माखलेला शिवा जमिनीवरती ढासळला. त्याचे डोळे लवले, ओठ हल्ले, श्वासानं माती उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, जाऊन सांगा तुमच्या राजाला हा शिवा मेला, मातीत मेला. पण फक्त मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. कारण मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे सगळे मराठे असतात. जाऊन सांगा तुमच्या त्या राजाला हा शिवा मेला, शिवा संपला, एक धगधगता अध्याय मिटला.
आर्किटेक्चरल डिझाईन, टाउन प्लॅनिंग, लेआउट डेव्हलपमेंट, सरकारी मंजुरी, NOC आणि बिल्डिंग व्हॅल्युएशन सर्व प्रोफेशनल सेवा एकाच छताखाली. ICMR आणि बॉम्बे मेडिकल असोसिएशन मान्यताप्राप्त 200हून अधिक हॉस्पिटल प्रोजेक्ट्सचा अनुभव. MIDC पासून इंडस्ट्रियल ऑडिट आणि सर्टिफिकेशन पर्यंत संपूर्ण सोल्युशन्स. ISO 9001 2015 प्रमाणित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली. कस्टमाइज्ड कन्स्ट्रक्शन, इन हाऊस वेल ट्रेन स्टाफ आणि तत्पर सर्व्हिसेसमुळे अचूक आणि वेळेत प्रोजेक्ट डिलिव्हरी. आमचे समाधानी क्लायंट सलोखा ग्रुप 2015 पासून विश्वास, गुणवत्ता आणि व्यावसायिकतेची ओळख. अधिक माहितीसाठी संपर्क सलोखा प्रायव्हेट लिमिटेड, B02 कोथरूड पुणे आणि राजारामपुरी 9वी गल्ली कोल्हापूर. कस्टमाइज्ड अवॉर्ड्स, मोमेंटो आणि कस्टमाइज्ड कॉर्पोरेट गिफ्ट्स तयार करण्याचा विचार करत आहात तर मग डी ग्रुप तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गेली 62 वर्षे डी ग्रुप आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आहे. इथे विविध प्रकारची बक्षिसे, कलाकृती आणि कॉर्पोरेट गिफ्ट्स मिळतात. प्रत्येक वस्तू तुमच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड करता येते. आमचा पत्ता आहे ऑफिस वांगीबोळ, महाद्वार रोड, कोल्हापूर आणि कारखाना YP पवार नगर, उद्यम सोसायटी, उद्यमनगर. आमचा फोन नंबर आहे 99 21 18 87 99. आजच डी ग्रुपला भेट द्या आणि आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम बक्षिसे आणि गिफ्ट्स मिळवा. तर प्रीमियम स्मार्टफोन घ्यायचा आहे खरं बजेटची चिंता आहे तर थेट या आपल्या अवधूत मोबाईलमध्ये मायनस सिबिल स्कोर किंवा 650 सिबिल स्कोर अशा सर्व ग्राहकांना मिळणार आपल्या अवधूत मोबाईल्समध्ये 0% डाऊन पेमेंट आणि 0% व्याज दरावरती स्कीम. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व ग्राहकांना फायनान्स उपलब्ध. बजाज, IDFC, HDB, कोटक, TVS, पुनावाला फायनान्स अशा सर्व बँकांची अधिकृत टायअप. फेस्टिवल सीझन मध्ये फायनान्सवर स्पेशल कॅशबॅक उपलब्ध. तर आजच भेट द्या आपल्या अवधूत मोबाईलला आणि तुमचा आवडता फोन घेऊन जावा, तेही सुलभ हप्त्यामध्ये. शाखा राजारामपुरी येथे आणि शाखा मिरजकर येथे. धन्यवाद. मारुती कार सर्व्हिस करायची आहे, काम चांगलं आणि बजेटमध्ये हवंय तर आता चिंताच नको. कोल्हापूरमध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं KR मोटर्सचं अत्याधुनिक खात्रीशीर वर्कशॉप गोकुळ शिरगाव इथं. अनुभव, एक्सपर्ट मेकॅनिक्स, दर्जेदार सेवा आणि वाजवी दर. मारुती सुझुकी म्हटलं की KR मोटर्सचं नाव मनात हमखास. तुमच्या प्रवासाचा खरा साथीदार KR मोटर्स, विश्वासू सहवास. आजच भेट द्या KR मोटर्स, मारुती सुझुकी वर्कशॉप, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर. नमस्कार. आता वेळ झालेली आहे अवॉर्ड्स. कोल्हापूर चॅप्टरमधून अवॉर्ड्स घेतोय आपण. बेस्ट बिझनेस गिव्हरसाठी नॉमिनीज आहेत मनीष देशपांडे, संतोष पाटील आणि पूनम शाह. अँड द विनर इज मिस्टर संतोष पाटील. आणि हे अवॉर्ड देण्यासाठी मी सुभाष गोरे सरांना स्टेजवरती बोलवतो. प्लीज तुम्ही अवॉर्ड देण्यासाठी स्टेजवर या. संतोष पाटील सर, कोल्हापूर चॅप्टर अवेलेबल आहेत का? या प्लीज स्टेजवरती. नेक्स्ट अवॉर्ड आहे हायेस्ट इंडक्शनसाठी. त्यासाठी नॉमिनेशन्स आहेत डॉक्टर पायल लाहोटी, मिस्टर अवधूत गुरव आणि मयुरी पाठक. हायेस्ट इंडक्शन्सचा अवॉर्ड जातोय डॉक्टर पायल लाहोटी यांना. अवॉर्ड देत आहेत आपले डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुभाष गोरे सर. पुढची कॅटेगरी आहे बेस्ट मेंबर मेल. नॉमिनीज आहेत अंकुश पाटील, रोहन शेटे आणि सूरज पाटील. आणि अवॉर्ड जातोय सूरज पाटील यांना. सूरज पाटील, कोल्हापूर चॅप्टर. नेक्स्ट अवॉर्ड आहे बेस्ट मेंबर फिमेल. मिसेस कविता जोशी, शर्वरी देवने आणि डॉक्टर रुजुता भावसार. अँड द अवॉर्ड गोज टू डॉक्टर रुजुता भावसार. या लवकर लवकर या, लवकर या. सूरज पाटील अवॉर्ड स्वीकारताना. डॉक्टर रुजुता भावसार, डॉक्टर रुजुता भावसार यांच्यासाठी अवॉर्ड आहे. त्या स्टेजवर येतात तोपर्यंत आपण नेक्स्ट चॅप्टरचं बघूया. नेक्स्ट चॅप्टर आहे राजर्षी शाहू चॅप्टर. याच्यामध्ये बेस्ट बिझनेस गिव्हर साठी नॉमिनीज आहेत शैलेश देशपांडे, महेश खदरे आणि अभिजित पोद्दार. अँड द विनर इज बट ऑब्वियस शैलेश देशपांडे सर.
मी विनंती करतो शैलेश देशपांडे सर यांनी स्टेजवरती यायचं आहे. राजर्षी शाहू चॅप्टर. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे हायेस्ट इंडक्शन्स. हायेस्ट इंडक्शन्समध्ये नॉमिनीज आहेत डॉक्टर चिन्मयी कुलकर्णी, महेश खद्रे आणि जयदीप पाटील. अँड द अवॉर्ड गोज टू मिस्टर महेश खद्रे. या स्टेजवर या लवकर. गोरे सर तुमची वाट बघतायत अवॉर्ड देण्यासाठी, फोटोसाठी आपण वाट बघतोय. नेक्स्ट अवॉर्ड आहे बेस्ट मेंबर मेल. त्यासाठी नॉमिनीज आहेत धैर्यशील चव्हाण, किरण शिंदे आणि संतोष सूर्यवंशी. अँड द विनर इज धैर्यशील चव्हाण. धैर्यशील चव्हाण आलेत का? नेक्स्ट नॉमिनीज आहेत बेस्ट मेंबर फिमेल डॉक्टर चिन्मयी कुलकर्णी, गौरी जोशी आणि केतकी जाधव. अँड द विनर इज डॉक्टर चिन्मयी कुलकर्णी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विनर्ससाठी. मी गोरे सरांना विनंती करतो की कृपया बसून घ्या. मी पुढचे अवॉर्ड्स देण्यासाठी डॉक्टर प्रज्ञा बापट आपल्या दुसऱ्या डेप्युटी सेक्रेटरी जनरल आलेले आहेत. यांना विनंती करतो कृपया स्टेजवरती या. नेक्स्ट अवॉर्ड्स असणार आहेत इचलकरंजी चॅप्टरसाठी. बेस्ट बिझनेस गिव्हर आहेत. त्यासाठी नॉमिनीज आहेत आदित्य तेरदाळे, वैशाली चौगुले आणि किशोर पवार. अँड द विनर इज आदित्य तेरदाळे. सरप्राइझिंग न्यू नेम. मला वाटलं होतं वैशाली मॅडम दुसऱ्याने चान्स देतात का नाहीत. वेबसाईटमध्ये हायेस्ट गिव्हर नेहमीच राहिलेले आहेत. आदित्य तेरदाळे सर यांना मी विनंती करतो कृपया स्टेजवर यायचं आहे. प्रज्ञा बापट मॅडम यांना विनंती करतो कृपया यांना अवॉर्ड द्यायचा आहे. नेक्स्ट कॅटेगरी आहे हायेस्ट इंडक्शन्स. अशोक गडीकर, नितीन कोष्टे आणि मुकेश म्हेत्रे. अँड द विनर इज मुकेश म्हेत्रे. ते अवॉर्डसाठी यावं त्यांनी. तत्पूर्वी डॉक्टर रुजुता भावसार यांचा अवॉर्ड पेंडिंग आहे. रुजुता भावसार यांनी स्टेजवरती यायचं आहे. बेस्ट मेंबर फिमेल फ्रॉम कोल्हापूर चॅप्टर. बेस्ट मेंबर फिमेल फ्रॉम कोल्हापूर चॅप्टर. मुकेश म्हेत्रे सर आलेत का? यस. नेक्स्ट आहे कॅटेगरी बेस्ट मेंबर मेल इचलकरंजी चॅप्टरमधून. बेस्ट मेंबर मेल निवास पाटील, पूर्वल चौगुले, आकाश केसरे. अँड द विनर इज आकाश केसरे. मुकेश म्हेत्रे सर आलेले आहेत. हायेस्ट इंडक्शन्स फ्रॉम इचलकरंजी चॅप्टर. आकाश केसरे सर आलेत का? कृपया स्टेजवरती यायचं आहे. नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट मेंबर फिमेल फ्रॉम इचलकरंजी चॅप्टर. आणि नॉमिनीज आहेत कोमल मेटे, प्रगती कडोलकर आणि डॉक्टर शीतल भिसे. अँड विनर इज डॉक्टर शीतल भिसे. सर्वच विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. डॉक्टर शीतल भिसे, आकाश केसरे आहात का तुम्ही? आलेले आहे. बेस्ट मेंबर फिमेल इचलकरंजी चॅप्टर. अवॉर्ड देतात आपल्या डॉक्टर प्रज्ञा बापट, डेप्युटी सेक्रेटरी जनरल. एकच अवॉर्ड आहे मेंबर बेस्ट मेंबर मेल मध्ये. अवधूत, एक सेकंड, अमोल गुरव यांचा अवॉर्ड पेंडिंग आहे. बेस्ट मेंबर मेल महालक्ष्मी चॅप्टर. मिस्टर अमोल गुरव यांनी स्टेजवर यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या रिजनचे सोशल मीडिया कोऑर्डिनेटर पण आहेत. धन्यवाद. धन्यवाद प्रज्ञा मॅडम. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. थँक्यू. प्रवासात अजून एक डान्स म्हणजे राजस्थानी पपेट डान्स. पण आता हे बघण्यासाठी तुम्हाला राजस्थानला जायची काहीच गरज नाहीये, कारण आपल्या समोर मिस्टर अँड मिसेस लाहोटी घेऊन येत आहे राजस्थानी ह्युमन पपेट. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
मेरे दिल में समाते हो, ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो। जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो, ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो। दिल की दिल से लगन की ये बात है, प्यार की राह रस्म की ये बात है। मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो। फिर रात बढ़ी और दिन निकला, जब दिन निकला तो रात चढ़ी, फिर प्रीत की ऐसी भींग पड़ी, रब राखा बेटिया हे हो हे हो। कोटिन पर जब चांद चले और चांद के पीछे रात चले, और तारों की बारात चले, रब राखा बेलिया ये हो। हर रात कहानी चलती है, कभी आवाज सुनाती है बातें, कभी बात ज़बानी चलती है, रब राखा बेलिया हे हो हे हो। न जाओ जी, मन बीत कराओ जी, अरे क्यों तरसावे हो, मन सकल दिखाओ जी। हरी शरारत सब जानू मैं तो धरी, हर सले उन बंगा दी मैं कह लगे मर बिगड़ में जागी धोकनी, चंदा में तारी चांदनी, मन दामन में भाई को सीरे झुम 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 झुम। मर बिगड़ में जागी धोकनी, चंदा में तारी चांदनी, मन दामन में भाई को सीरे झुम 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 झुम। बहुत ही बढ़िया, एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए इन दोनों के लिए। एकदा जोरदार आणि खणखणीत कोल्हापुरी टाळ्या सगळ्यांच्या वाजल्या पाहिजेत. नमस्कार, मी तुमचा होस्ट आणि दोस्त आजचा बाहुबली ओरिजिनल. सो मेंबर्स, आतापर्यंत बरेच परफॉर्मन्स आपण एन्जॉय केले. आता पुढचा परफॉर्मन्स येणार आहे, गडिंग ग्लचचे सगळे वुमन्स तुमच्या समोर असणार आहेत. पण आतापर्यंत सगळ्यांसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी माझा एक शंखनाद तुमच्या सगळ्यांच्यासाठी. थोडं मला इको मिळाला तरी हरकत नाही. सो लहानपणापासून आपण एका 90s पासून एक वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकत आलेलो आहे आणि वेगवेगळी गाणी ऐकलेत. मिले सुर मेरा तुम्हारा पासून आता 90sच्या फ्युजनमध्ये आणि रेट्रो आणि वेस्टर्न सॉंगच्या फ्युजनमध्ये आपण गडिंग्लस वुमन्स थिरकताना बघणार आहोत. एकदा जोरदार आणि खणखणीत टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी प्लीज.
हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया जवान जान मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया शिकार खुद यहाँ शिकार हो गया ये क्या सितम हुआ ये क्या जुल्म हुआ ये क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ न जानू मैं न जाने वो जवान जान मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवान निसार हो गया उशिरा आला यो मोठे म्हणला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक यू ब्युटी आय लाईक यू फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे एक बार जोरदार तालिया बजनी चाहिए सगळ्यांच्या जोरदार खणखणीत टाळ्या. जिसका मुझे था इंतजार वो आदमी आ गया आजच्या काळात बांधकाम आपले म्हणजे फक्त नेक्स्ट अँकर जे होते ते आलेले आहेत. बाहुबलीसाठी जोरदार टाळ्या. बाहुबली राजमाने बिहार इव्हेंट्स. नेक्स्ट परफॉर्मन्सच्या आधी ऍड्स आहेत. कंटिन्यू. म्हणजे फक्त इमारत नाही तर तो एक सुरक्षित आणि शाश्वत निर्णय असतो. AR प्रेस्टीज आम्ही देतो संपूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पासून कन्स्ट्रक्शन सुपरविजन, स्ट्रक्चरल डिझाईन आणि स्ट्रक्चरल ऑडिट पर्यंत तज्ञ सेवा. योग्य नियोजन, मजबूत स्ट्रक्चर आणि सुरक्षित भविष्य यासाठी आहेत आमच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तसंच मोठ्यात बांधकाम म्हणजे फक्त इमारत नाही तर तो एक सुरक्षित आणि शाश्वत निर्णय असतो. AR प्रेस्टीज आम्ही देतो संपूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पासून कन्स्ट्रक्शन सुपरविजन, स्ट्रक्चरल डिझाईन आणि स्ट्रक्चरल ऑडिट पर्यंत तज्ञ सेवा. योग्य नियोजन, मजबूत स्ट्रक्चर आणि सुरक्षित भविष्य यासाठी आहेत आमच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तसंच मोठ्या संधींसाठी JV प्रोजेक्ट्समध्येही विश्वासार्ह भागीदारी, पारदर्शक व्यवहारासह सर्व सेवा एकाच छताखाली. अधिक माहितीसाठी आजच करा. AR प्रेस्टीज, टेंबे रोड, कोल्हापूर. मोबाईलला हवी आहे एक परफेक्ट तयारी. स्टायलिश मोबाईल कव्हर, 5D टेम्पर्ड ग्लास, स्मार्ट वॉच, एअरबड्स, नेक बँड्स, फास्ट चार्जिंग अँड अडॅप्टर्स अँड केबल्स आणि पॉवर बँक्स या सर्व ब्रँडेड ॲक्सेसरीजवर मिळणार अप टू 50% डिस्काउंट, तेही फक्त सॅटर्डे क्लब मेंबरसाठी. तर आजच भेट द्या आपल्या अवधूत मोबाईलला, शाखा राजारामपूर येथे आणि शाखा मिरजकर येथे. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला रेफर करायला विसरू नका. धन्यवाद.
डिझाईन, प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात विश्वसनीय आणि अनुभवी नाव सलोखा ग्रुप. आर्किटेक्चरल डिझाईन, टाउन प्लॅनिंग, लेआउट डेव्हलपमेंट, सरकारी मंजुरी, NOC आणि बिल्डिंग व्हॅल्युएशन, सर्व प्रोफेशनल सेवा एकाच छताखाली. ICMR आणि बॉम्बे मेडिकल असोसिएशन मान्यताप्राप्त. 200हून अधिक हॉस्पिटल प्रोजेक्ट्सचा अनुभव. MIDC पासून इंडस्ट्रियल ऑडिट आणि सर्टिफिकेशन पर्यंत संपूर्ण सोल्युशन्स. ISO 9001 2015 प्रमाणित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली. कस्टमाइज्ड कन्स्ट्रक्शन, इन हाऊस वेल ट्रेन स्टाफ आणि तत्पर सर्व्हिसेसमुळे अचूक आणि वेळेत प्रोजेक्ट डिलिव्हरी. आमचे समाधानी क्लायंट सलोखा ग्रुप. 2015 पासून विश्वास, गुणवत्ता आणि व्यावसायिकतेची ओळख. अधिक माहितीसाठी संपर्क सलोखा प्रायव्हेट लिमिटेड, B02 कोथरूड पुणे आणि राजारामपुरी 9वी गल्ली कोल्हापूर. आजच्या काळात बांधकाम म्हणजे फक्त इमारत नाही, तर तो एक सुरक्षित आणि शाश्वत निर्णय असतो. AR प्रेस्टीज. आम्ही देतो संपूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पासून कन्स्ट्रक्शन सुपरविजन, स्ट्रक्चरल डिझाईन आणि स्ट्रक्चरल ऑडिट पर्यंत तज्ज्ञ सेवा. योग्य नियोजन, मजबूत स्ट्रक्चर आणि सुरक्षित भविष्य यासाठी आहेत आमच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तसंच मोठ्या संधींसाठी JV प्रोजेक्ट्समध्येही विश्वासार्ह भागीदारी, पारदर्शक व्यवहारासह सर्व सेवा एकाच छताखाली. अधिक माहितीसाठी आजच करा. AR प्रेस्टीज, टेंबे रोड, कोल्हापूर.